चोखोबांनी ज्या भक्तीची पाटी आस घेऊन आपल्या देहरूपी स्वरूपी पाटीला भगवंताच्या सन्मुख ठेवलं, त्याच प्रतीने आपण बुरगुंडा झाला, मुलगा झाला, फार मोठा आनंद व्यक्त करतो. काही काही ठिकाणी हत्तीवरून साखर वाटण्याचा सुद्धा कार्यक्रम केला जातो. का? मुलगा झाला. अरे पण मुलगा झाला काय, मुलगी झाली काय? मुलगी झाली की तोंड वाकडं तिकडं करतो. आज मुलगी होऊ नये म्हणून कोणकोणते प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगातून आजचा पापाचा घडा आपण किती भरतो आणि वाट पाहतो पावसाची. का पाऊस येत नाही? अहो कसा येईल? आमचं पाप इतकं वाढलेलं आहे की उगवणा पहिलाच त्या फुलाला कुस्करून टाकतो. मुलगी होऊ नये म्हणून आज विज्ञानाचा आधार घेऊन आज जी पाप हत्या घडते गर्भचिकित्सेच्या सोनोग्राफीने, अहो अध्यात्म, विज्ञान आणि शास्त्र या तिघांना जोडणारी परिभाषा आमच्या शास्त्र, विज्ञान आणि अध्यात्माने आमच्या समाजामध्ये, संस्कृतीमध्ये दिलेली आहे. मला सांगा, 500 पॉवरचं हॅलोजनचं बटन जर माझ्या पोराने त्याचं बटन दाबलं तर 1000 वेटचा लाईट पडणार नाही, 500च पॉवरचा लाईट पडणार आहे. आणि तेच बटन माझ्या पोरीने दाबलं तर काही 300 पॉवरचं लोड शेडिंग होणार नाही, 500च पॉवरचा लाईट पडणार आहे. पण माझं पोरग माझ्याच घरचं बटन खाटकुट काटकुट करत बसेल, पण पोरगी मात्र दुसऱ्या घरी जाऊन तिथल्या अंधाराच्या घरामध्ये तिथलं बटन दाबून मोठा प्रकाश पाडू शकते. हे आजचं विज्ञानाचं दृश्य आहे. शास्त्र सांगतं की मुलगा एकच कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी 42 कुळांचा उद्धार करते. भगीरथाने गंगा आणून एकाच कुळाचा उद्धार केला, पण मुलीनी 42 कुळाचा उद्धार करावा हे आजही दृष्टांत शास्त्राचं आहे. आणि अध्यात्म सांगतं आमच्या तुकाराम महाराजांच्या संत शब्दातून की बाबांनो, लेक लाडकी आहे, भक्ती लाडकी आहे. संतांना प्रिय असणारी ही लाडकी लेक संतांची आहे. या संताने त्या लाडक्या लेकीचं कौतुक करावं आणि चोळी बांगडी करावी, नाऊ धुऊ घालावं. कारण मुलगी जर घरी नसेल तर धर्म नाही हो. पुण्याईचं काम जर करायचं असेल तर मुलीचं कन्यादान आणि मुलीला दिलेलं दान याहून कोणतंही श्रेष्ठ दान नाही. तेव्हा या ठिकाणी तुकाराम महाराज या लेकीचं कौतुक करतायत. लेक लाडकी हो, लेक लाडकी, लेक लाडकी, लाडकी लेक मी संताची, लाडकी लाडकी लेक मी संताची, लेक 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 लाडकी लाडकी लेक मी संताची. मधवर कृपा बहुतांची, 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 मधवर कृपा बहुतांची. लाडकी लाडकी लेक मी संताची, लाडकी लाडकी लेक मी संताची, लेक लाडकी लाडकी लेक मी संताची, लेक लाडकी लाडकी लेक मी संताची, लेक लाडकी लाडकी लेक मी संताची. आहो अख्खै चुडा हात्याला, अख्खै चुडा हात्याला आणि अख्खण मोती नाकाला, अख्खै चुडा हात्याला आणि अख्खण मोती नाकाला. असा शृंगार तुकाराम महाराजांनी या भक्तीचा केलेला आहे. हा अख्खै चुडा हात्याला आणि अख्खण मोती नाकाला, ही लेक लाडकी हो, लेक लाडकी हो, लेक लाडकी, लाडकी लेक मी संताची, लेक लाडकी 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 लाडकी लेक मी संताची. आहो बोध मुरारी श्रृंगारीला, बोध मुरारी श्रृंगारीला आणि 84चा शिक्का केला. या मुलीला आणण्यासाठी बोध आणि बुद्धीचाच मुरारी गेला पाहिजे. आमच्या घरातली जर पोरगी माहेरी आणायची असेल
तर शेजारचा रामागडी आणायला पाठवला तर सासरची मंडळी कधी पाठवणार नाही. 10 वेळा वर खाली बघेल आणि विचारेल तुम्ही काका लागता का, मामा लागता का, भाऊ लागतं काय हो पाहुणं, तुम्हाला आम्ही कधी बघितलं नाही. यापूर्वी तुमची आमची काही ओळख नाही. असं करा, तुम्ही पुढं व्हा, सध्या शेतीची कामं चालू आहेत, आम्ही पोरीला आणून घालवतो. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं करू. का विश्वास नाही? हा विश्वास का नाही? कारण योग्यतेचा मुरारी गेलेला नाहीये. तुकाराम महाराज सांगतायत की आम्हाला भक्तीला आमच्या घरी आणायचंय, तर बोध, बुद्धी आणि विवेकाचाच मुरारी गेला पाहिजे. म्हणून बोध मुरारी श्रृंगारीला आणि 84चा शिक्का केला. ही लेक लाडकी, हो लेक लाडकी, हो लेक लाडकी, लाडकी लेक मी संताची, लाडकी लाडकी लेक मी संताची, लेक 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 लाडकी लाडकी लेक मी संताची. आहो तुका तुके उतरला, तुका तुके उतरिला आणि 6 कौल दिला. संत तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत आमच्या पुढे ठेवलाय की लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. साखरेची रव्याची चव बघण्यासाठी मुंगी होणं गरजेचं नाही, पण मुंगी इतकं लहान झाल्याशिवाय मला चाकता येत नाही. आम्हाला जे अवगत करायचं आहे, एखाद्या अप टू डेट टार्च टिनोपाल कडक इस्त्रीचा माणूस आमच्या मोहरा आला तर बाबो मी पण तेवढ्या टाईट न चालले तर ती माणूस काय मला बोलल? त्याच्यासाठी कमीत कमी झुकावं लागतं. आपण पाया पडायला वाकलो तर त्याची इस्त्री मोडल्याशिवाय राहणार नाही आम्हाला उठवण्यासाठी. इतकी लीनता, नम्रता आमच्या वाकण्यामध्ये. मग इथं तर पंढरीशी लोका नाही अभिमान आणि पाया पडी जन एकमेका. पंढरीमध्ये जो जातो आणि येतो, पंढरीतला नाही, पंढरीशी ज्याचं संलग्न आहे असा भक्त वारकरी एकमेकाच्या पाया पडतो. बाबांनो, पाया पडणे हे आमच्या हिंदू संस्कृतीचं फार महत् कार्य स्वतःच्या हिताचं आहे. मी पाया पडले तर माझं मस्तक अष्टचक्रांना भेदणारा सर्वांग चक्राचं स्थान कपाळ आहे आणि अर्धचक्राचं स्थान अंगठा आहे. एखाद्या थोर व्यक्तींच्या, ऋषी मुनींच्या, साधू संतांच्या, आई वडिलांच्या पायाच्या अंगठ्यावर जर आपलं कपाळाचं सेंटर टेकवलं तर ॲक्युप्रेशरने, त्या स्पर्शाने त्यांच्यातली विल पॉवर, मॅन पॉवर, विद्युत पॉवर खेचून घेण्याची प्रक्रिया एका नमस्काराने घडते. आणि ही विल पॉवर, ही मॅन पॉवर, ही विद्युत पॉवर अनेक रोगांना झगडण्यासाठी आमच्यामध्ये एक वेगळी शक्ती देते. आज नमस्कार विसरलो पाहुणं. राम 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 राम. आणि लांब 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 राम राम करत आम्ही लांब लांब चाललोय. आणि आमची पुढची पिढी हाय मग मोरलं म्हणतोय बाय, तिकडं भेटू का. याच दुराव्याने आज मनशक्ती, आत्मशक्ती आणि आमची विद्युत शक्ती ही सगळी लोपत चाललेली आहे. आणि आज नमस्कार गेला, पाश्चात्य संस्कृती गेली, आपल्या भेटी गेल्या. महाराज आमच्याकडं पूर्वीचे सगळे सोयरे वारकरी सखे मित्र भेटत होते आलिंगन देऊन. का? गिव्ह अँड टेक, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता, द्या आणि घ्या. आज द्यायलाच नाही तर घ्यायला काय. म्हणून तुकाराम महाराजांनी कळकळून सांगितलंय की बाबांनो, लहान व्हा, लीन व्हा, नतमस्तक व्हा. आणि जिथं हे आहे तिथं भक्तीचं व्यासपीठ असतं. म्हणून तर माया विरहित भक्तीचं व्यासपीठ जिथं निर्माण होईल तिथंच आमचा पंढरीनाथ विराजमान होईल. म्हणून तुका तुके उतरला आणि 6 कौल दिला. अहो 6 कौल दिला. ही लेक लाडकी, ही भक्ती लाडकी, ही श्रद्धा
लाडकी लाडकी कमी संताची लेक 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 लाडकी